मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली गरज नसताना. आणि जरांगे पाटील पुन्हा काहीतरी बोलणार आहेत. त्यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर धनंजय मुंडेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आता जरांगे पाटील बोलतात. मला माहित नाही तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी होऊन दे दूध का दूध कोर्टात अर्ज करणार आहे उद्या. नार्को जातो आणि आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषण झाली असती, ते होत असतं जात असत, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्ट सगळ्यात आधी मग अर्ज जाणार आहे. पाटील त्यांनी असं सुद्धा सगळ्यात आधी मग अर्ज जाणार आहे. पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो, अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर. तो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचे. हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकत गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी इथं मय म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकू? आणि ते मय आहेत म्हणला का ते लोक? हा ते दाखव रे. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की आता या करत होऊन द्या ना. आता मय लोक आहेत ना ते मय तू आहे सांग बोलले नाही ना. दोघ जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे होऊ द्या काय? शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री? आपलं काय नाव आहे कृषी मंत्री? हा कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. शिवराज चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं नाही त्याच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट आंतरवालीमधून 2-4 जण गेले ते बरं का भेटायला. हा ते बी बोलणं झालं पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरवाली? हा मग 2-4 जण गेले आज नाही काल गेलते. काल गेलते काय? हो. हे विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले हेच मनाने गेलते. ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले. चर्चा हे केली तरी त्या म्हणजे असंच मोकाम बोलायला लागले. म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. आपण ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना मला एवढं बोलला म्हणला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलतात आम्हाला भरोसा तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका. तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव बी कुठं झोपलं नाही. ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं झोपणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन द्या कसल्या कामात तुम्हाला सहकार्य केली. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागचा शनिवार केला कार्यक्रम आहे ना. आता उद्या परवा 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री येते. लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणजे ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पुस्तक करा. ते म्हणजे मंगळवार पुस्तक कार्यक्रम आहे. मी म्हणलं शुक्रवार पुस्तक करून टाका.
जास्त त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितले. आणि रविवार आणि परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब जाऊन झाली आता कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हा हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार, सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला तर माहिती त्याला दुखणं येत आहे. 1-2 दिवस शांतच राहणार. हा. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे पेमेंट दे साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पुस्तक आपलं होऊन जाणार आहे. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पुस्तक 100 किती होते आता. किती देतो म्हणले मी शुक्रवारी? त्यांना बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा. चल मग मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा. मला बाद झाली बाबा. मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काही अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तरी टाळू नाही, नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारीत आहेत त्या कार्यक्रमाचं. ते हो. कार्यक्रमाचा मी लय बेजारी आहे मग त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमची कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं शुक्रवारी पेमेंट कन्फर्म बोलणं झालं. कन्फर्म ते म्हणले अमोलराव मला आवाजावर बोलतो ते अमोलराव ते म्हणजे तुम्ही या स्वतः. मला मी नाही येणार. नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेतो. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर फॅमिली त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार नाही. आणि त्याला बी संपणार नाही म्हणजे. मी त्याच्या बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला. नाही बरोबर ते आपल्याला त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी नाही मी त्यांच्या गाडी चालू पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ विनंती तुम्हाला. नाही कळत आता काय टेन्शन घ्यावं म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही कळत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय राहिले तुझं मला हा पण त्यांना म्हणा खुश करा ना तुम्ही खुश झाले पण आम्ही 3-4 जण बरं का आता ते उद्या आहे का आपल्याला परत नाव सकट येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या उद्या कसं जाईल मग कोण पण त्यांच्याकडे काहीच नाही. मग बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही नसते पुस्तकात गोळ्या आणायला लागली. ठीक आहे 14 जण कोण आता तर पण काल बी गेलते का? काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना काय त्याला तुम्ही संपर्क करताय तिकडे काय आपण नाहीच ना त्यांच्याकडे. जा तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय जात तिकडे आपल्याला काय करत कोणी का असणार आपल्याकडे जे आहे कोणाकडेच नाही ना. ते म्हणले जे तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून म्हणजे तसं काहीच विषय नाही म्हणा. नाही का मग ते आपल्याला आहे का काय असतं 63-60-64 काय सर देवाला सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण त्या चेक बी करणार मोठा डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल. मशीन घेऊन या तुम्ही कसं काय हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं माझी 1.5 मोजी बाकीचे तुमचा आवाज देऊन करून चालतं काय अडचण. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती. नाही चालत नाही. हो आणि कोण संभाषण करते हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत. हे 2 आरोपी हे करते ते 1.5 कोटी 2 कोटी
त्यातले 50 घ्या, मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी. द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार, देणार, बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार, जेवणात घालणार, किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ते ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव. तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का. धनंजय मुंडे असं म्हटले त्यांचा माझा काही संपर्क हा नाही. जरांगेंचे- संपर्क नाही का, तो संपर्क नाही. हे त्यांचे बोलणे ते शिडीआर घ्यायला पाहिजे सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय. ह्यो आता फक्त ओबीसी चाडून पाला लागला. याच्या आधी जाती चाडून पत होता, आता ओबीसी चाडून पत होई. तुम्ही असं केलं, ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये. इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे. तू कुणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, तो बोलायला हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. आरोपी आणि धनंजय मुंडे. साहेब आले परळीला? नाही पुण्याच्या आता. बरं साहेब, काय करायचं मग? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका. थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देणार वेगळ्या पासून. चालतं, काय अडचण सांगतो. रविवारी येणार का? रविवारी येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं तुम्हाला बोलतो ना. परवा. हा परवा सोमवारी येऊ का? चालतंय, येतो साहेब परळीला. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. तो म्हण नाही ना हे खोटी असेल, खरी असेल, काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी, कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तोहन माग वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू. पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ, प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेवचे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना. तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट तो आधी मी करतो, बघ करतो का नाही. जातो आणि खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचंय, इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खुपशीला. कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर,
शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं.